नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 1 प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 8वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 8वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण देण्यात आलेले आहेत ते दिलेले आहे। पहा 50 गुणांची लेखी आणि 10 गुणांची तोंडी असा एकूण 60 गुणांचा हा पेपर आहे। तोंडी चाचणीवर आधारित प्रश्न पहिला, खालील छायाचित्रातील व्यक्तीचे निरीक्षण कर व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग। 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न। त्यातील अ प्रश्न, छायाचित्रातील व्यक्तीचे नाव सांग, 1 गुणासाठी आहे। उत्तर आहे राधिका मेनन। आ प्रश्न, छायाचित्रातील व्यक्तीच्या वेशभूषेचे वर्णन कर। उत्तर आहे भारतीय नौसेनेचा पोशाख किंवा पांढरा शर्ट, पॅन्ट आणि टोपी। ई प्रश्न, छायाचित्रातील व्यक्तीच्या जीवनात घडलेला प्रसंग तुझ्या शब्दात सांग, 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। प्रश्न दुसरा, खाली दिलेला उतारा वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग, 5 गुणांसाठी आहे। उतारा देण्यात आलेला आहे। व्हिडिओ थांबवून उतारा व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यावर आधारित अ प्रश्न, वरील उतार्याचे समजपूर्वक प्रकट वाचन कर, 2 गुणांसाठी। आ प्रश्न, मन केव्हा प्रसन्न होते ते सांग। उत्तर रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले की मन प्रसन्न होते। ई प्रश्न, नयनसुख कशामुळे मिळते ते सांग। उत्तर नाजूक, टवटवीत आणि गंध मिश्रित फुलांच्या दर्शनाने नयनसुख मिळते। ई प्रश्न, फुले आपल्याला कोणता संदेश देतात ते सांग। उत्तर आजचा दिवस आनंदाने जगावा हा संदेश फुले आपल्याला देतात। आता लेखी चाचणी या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका। प्रश्न तिसरा, खाली दिलेला उतारा वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही, 5 गुणांसाठी आहे। प्रश्न क्रमांक अ, खालीलपैकी कोणत्या वाक्यातून देशप्रेम व्यक्त होते? योग्य पर्याय क्रमांकाला गोल कर, 1 गुणासाठी। 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी तिसरा पर्याय बरोबर आहे। मुलांनी शाळेच्या आवारात झाडे लावली या वाक्यातून देशप्रेम व्यक्त होते। आ प्रश्न, का ते सकारांनी, 2 गुणांसाठी। 1, देश प्रदूषणाच्या कचाट्यात सापडत आहे कारण वाहनांचा बेसुमार वापर, प्रचंड वृक्षतोड, शहरात मोठ्या प्रमाणात वाढता कचरा। 2, डोंगर उघडे बोडके दिसत आहे कारण मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, वृक्ष संवर्धन न करणे, कोरडा दुष्काळ पडणे। ई प्रश्न, आपली भारतमाता शस्य श्यामल होण्यासाठी करावयाचा कोणताही एक उपाय लिही, 1 गुणासाठी। प्रेमामध्ये अपार संवर्धक शक्ती असते। ई प्रश्न, तुझी शाळा आणि तुझ्या शाळेच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी कोणत्याही एका उपक्रमाचे नाव सुचव व लिही। आपण 3 उपक्रम दिलेले आहेत, तुम्ही कोणताही एक लिहिला तरी चालणार आहे। वृक्ष लागवड, प्लास्टिक वापरण्यावर बंदी आणि झाडांच्या बियांचे संकलन। अजून एक येईल, ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती। प्रश्न चौथा, खालील बातमी वाच व त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही, 4 गुणांसाठी आहे। शाळेत शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा। बातमी वाचून घ्या। बातमी व्यवस्थित वाचली तर त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहज लिहिता येतील। अ प्रश्न, दिलेल्या बातमीचा विषय काय आहे ते लिही, 1 गुणासाठी। दिलेल्या बातमीचा विषय आहे शिक्षण सप्ताह। हा प्रश्न, सदर उपक्रमातील विविध कार्यक्रमांबाबत प्रारंभी कोणी मार्गदर्शन केले? 1 गुणासाठी आहे। सदर उपक्रमातील विविध कार्यक्रमांबाबत प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापकांनी मार्गदर्शन केले। ई प्रश्न, शिक्षण सप्ताह अंतर्गत पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने कोणत्या उपक्रमाचे आयोजन केले होते ते लिही। उत्तर वृक्ष लागवड या उपक्रमाचे आयोजन केले होते। ई प्रश्न, शिक्षण सप्ताह उपक्रमांतर्गत कोणत्या उपक्रमांचे आयोजन केले जाते ते लिही। अध्ययन साहित्य निर्मिती, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम,
विविध कला, भाषिक व गणितीय खेळ, वृक्ष लागवड. प्रश्न 5. खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही 4 गुणांसाठी. खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखून त्याचा अर्थ लिही. विशालला गायनात अत्यंत रस आहे. वाक्प्रचार आहे रस असणे आणि वाक्प्रचाराचा अर्थ होतो आवड असणे. प्रश्न खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करणारी म्हण लिही 1 गुणासाठी. बाबांनी रमेशला सांगितलेले काम केले नसल्याची नुसती जाणीव करून दिल्याबरोबर त्याने काम न करण्याची अनेक कारणे सांगितली आणि म्हण येईल नाचता येईना अंगण वाकडे. प्रश्न खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदल व वाक्य पुन्हा लिही. राघवने खडू आणला. खडू एकवचन आहे. आपल्याला अनेक वचन करून वाक्य लिहायचे आहेत. राघवने खडू आणले. प्रश्न 6. खालील उतारा वाच व त्यावर आधारित खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही 6 गुणांसाठी आहे. उतारा व्यवस्थित वाचून घ्या. प्रश्न खाली दिलेल्या बोलीभाषेतील शब्दांना प्रमाण भाषेतील पर्यायी शब्द लिही 2 गुणांसाठी. 1 डेस्की. उत्तर ॲल्युमिनियमची चरबी भांडे. 2 वलाणी. कपडे वाळत घालण्याची दोरी. प्रश्न खाली दिलेल्या अर्थाचा उतार्यात आलेला शब्द शोधून लिही 1 गुणासाठी. लाकडी काठी, दांडी. प्रश्न खाली दिलेल्या शब्दातील अक्षरांपासून कोणताही एक अर्थपूर्ण शब्द तयार कर व लिही 1 गुणासाठी. चिराग नगर. आपण बरेच शब्द तयार केलेले आहेत. तुम्ही कोणताही एक शब्द लिहिला तर तुम्हाला त्या ठिकाणी 1 गुण मिळेल. चिराग, नगर, नग, रंग, राग, चिरा. प्रश्न दिलेल्या परिच्छेदातील अपरिचित बोलीभाषेतील शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी तू कशा कशाची मदत घेशील ते लिही 2 गुणांसाठी. उत्तर इंटरनेट, मित्रमैत्रिणी, आई वडील, शब्दकोश, वर्तमानपत्र इत्यादी. प्रश्न 7. खालील कविता वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही 7 गुणांसाठी आहे. कविता वाचून घ्यायची आहे. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. प्रश्न पुढीलपैकी श्रावण महिन्यासाठी कवितेत न आलेल्या विशेषणाला गोल कर 1 गुणासाठी. आणि न आलेले विशेषण आहे खोडकर, म्हणून आपण खोडकरला गोल केलेले आहे. प्रश्न इंद्रधनुष्य हे उत्तर येईल असा प्रश्न तयार कर व लिही 1 गुणासाठी. उत्तर आकाशात दिसणाऱ्या सप्तरंगांच्या आकृतीला काय म्हणतात आणि प्रश्नचिन्ह द्यायचे आहे. त्याचे उत्तर बरोबर इंद्रधनुष्य येईल. प्रश्न वरील कवितेत श्रावण महिन्यातील कोणकोणत्या सणांचे वर्णन आले आहे ते लिही. नागपंचमी, दहीहंडी. प्रश्न कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या कोणत्याही 2 जोड्या लिही 2 गुणांसाठी. येतो, रेखितो, नदीशी, झाडांशी. प्रश्न कवितेतील तुला आवडणारी ओळ कोणती व ती का आवडली ते लिही 2 गुणांसाठी. ओळ आहे इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो, कारण मला इंद्रधनुष्य खूप आवडते. प्रश्न 8. माझा आवडता छंद या विषयावर 8 ते 10 ओळी माहिती लिही 4 गुणांसाठी. माझा आवडता छंद चित्रकला आहे. मला चित्र काढायला खूप आवडते. मी माझा अभ्यास झाल्यावर चित्र काढतो. मला चित्र काढल्यावर वेगळा आनंद मिळतो. तुम्ही अजूनही ओळी त्या ठिकाणी देऊ शकतात. प्रश्न 9. खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही 4 गुणांसाठी. सुट्टीमध्ये तू अनुभवलेल्या गमती जमती 3 ते 4 वाक्यात लिही 2 गुणांसाठी. सुट्टीमध्ये मी माझ्या मामाच्या गावी गेलो. तेथे सर्व मित्र मिळून खूप मज्जा केली. प्रश्न खाली दिलेल्या चित्रावर आधारित कवितेच्या 2 ओळी तयार कर व लिही 2 गुणांसाठी. या झाडावरून त्या झाडावर जाऊन मी बोलावे, आज मज वाटते मी पक्षी व्हावे. प्रश्न 10. इयत्ता 8वी साठी तयार केलेल्या वाचन कोपऱ्याचे उद्घाटन करण्याची विनंती करणारे पत्र विद्यार्थी प्रमुख या नात्याने मुख्याध्यापकांना लिही 5 गुणांसाठी. प्रश्न 11. खाली दिलेल्या मुद्द्यांवरून कथा लिही व कथेला योग्य शीर्षक दे 5 गुणांसाठी. या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत. त्या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला या ठिकाणी कथा लिहायची आहे.
प्रश्न 12वा, खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तर लिही. एकूण 6 गुणांसाठी आहे प्रश्न क्रमांक 12. त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी. अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप ओळखून लिही. पानावर दवबिंदू जमले होते. सामान्य रूप आहे पाना. हा प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखून लिही. 1 गुणासाठी. खेड्याहून या शब्दाला अधोरेखित केलेले आहे आणि विभक्ती प्रकार आहे पंचमी विभक्ती. ई प्रश्न, खालील वाक्यातील प्रयोग ओळखून लिही. 2 गुणांसाठी. 1. अमित पुस्तक वाचतो. कर्तरी प्रयोग. 2. आईने गाईला बांधले. भावी प्रयोग. ई प्रश्न, खालील तक्ता पूर्ण कर. संधी दिलेल्या आहे. आपल्याला संधी विग्रह करायचा आहे 2 गुणांसाठी. भाग्योदय, भाग्य अधिक उदय. दुसरे आहे करावेसे, करावे अधिक असे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 1 प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.